नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फार बालपणापासून शाळकरी वयापासून एक मराठीतली उक्ती ऐकत आलो. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. 12 डिसेंबरला शरद पवारांचा जो वाढदिवस होता, 85वा वाढदिवस होता, आणि त्यानिमित्ताने त्यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी ज्या ज्या लोकांनी गर्दी केली आणि त्या निमित्ताने ज्या ज्या बातम्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर झळकत होत्या, तो घटनाक्रम एखाद्या क्रिकेट मॅच सारखा लाईव्ह दाखवला जात होता. तो जितका मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, तितकं माझ्या लक्षात येत होतं की दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अपेक्षित असलेले लोक त्यांना भेटायला आले. पण नुसते अपेक्षित असलेले लोक भेटायला आले असं नाही, तर त्यांच्यापासून वेगळे झालेले आणि सगळा पक्ष त्यांच्याकडून काढून घेऊन बळकावून बसलेले आणि काल परवाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निर्विवाद यश मिळवून आपल्या काकांना अक्षरशः राज्याच्या राजकारणात दिवाळखोर करून टाकणारे जे जे लोक होते, ते सगळे शरद पवारांना शुभेच्छा द्यायला हजर झाले होते. त्यात त्यांचा पुतण्या अजितदादा, सुनेत्रा पवार, त्यांचे एक काळचे विश्वासू प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वगैरे वगैरे मंडळी. आणि मग त्यावर ज्या प्रतिक्रिया, अगदी अजितदादांचे सख्खे बंधू आणि सख्खा पुतण्या, ज्या लोकांनी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत परिवाराच्या मर्यादा ओलांडून अजितदादांवर व्यक्तिगत हल्ले चढवले होते, ज्याच्याविषयी अजितदादा परत परत नाराजी व्यक्त करत होते, असे सगळेच्या सगळे लोक अचानक आता सगळं इलेक्शन संपलंय आणि कौटुंबिक नाती मोडत नसतात वगैरे वगैरे भाषा बोलायला लागले. बरं, एवढ्यावर थांबलं असं बिलकुल नाही. अनेकांनी शरद पवारांना ते ज्येष्ठ नेते आहेत म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये मोदींचं नाव आलं असतं तर मला नवल वाटलं नसतं, कारण मोदींनी शरद पवारांचं बोट पकडूनच राजकारण करायला शिकलो वगैरे वगैरे असल्या गोष्टी बोललेल्या आहेत. पण अमित शहा यांनी फोनवरून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या, आणि तेवढ्यावर विषय संपला नाही, तर संध्याकाळ उलटून गेल्यावर आणि सूर्यास्त झाल्यानंतर अचानक एक बातमी आली की शरद पवारांची भेट घ्यायला, व्यक्तिगत शुभेच्छा द्यायला अमित शहा त्यांच्या घरी येत आहेत. ही गोष्ट धक्कादायक होती. शुभेच्छा द्यायच्या होत्या तर मग आधी फोनवर दिल्या होत्या, मग परत एक का द्यायला आल्या? आणि जर तुम्ही भेटायला जाणार होता तर मग फोनवर ऍडव्हान्स शुभेच्छा देण्याची गरज नव्हती. अमित शहा यांची जी शरद पवारांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्यासाठीची भेट बातमीमधून ऐकायला मिळाली, ती खरी असेल तर त्यामध्ये एक वैचित्र्य आहे. पण जाऊ दे, पण तो विषय वेगळा कधीतरी बोलता येईल. आज मला बोलायचंय ते या शरद पवारांच्या वर्धापन दिनी किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादा दीर्घकाळानंतर आपल्या काकांना भेटायला गेले. मला वाटतं लोकसभा निवडणुकांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंतच्या काळामध्ये आणि नवं सरकार बनण्यापर्यंतच्या काळामध्ये अजितदादांनी प्रकर्षाने काळजीपूर्वक आपल्या काकांची कुठेही भेट घेतली नाही. हा, आधी ते पक्ष फोडला आणि सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून 1.5 वर्षापूर्वी सहभागी झाले. त्यानंतरही मला वाटते चोरडिया नावाच्या उद्योगपतीच्या घरी कुठेतरी हडपसर किंवा कुठे अजितदादा आणि शरद पवार यांची एक गोपनीय बैठक झालेली होती. पण त्यानंतरच्या काळात अशी भेट झाल्याची वगैरे चर्चा कुठे ऐकायला मिळाली नव्हती. अगदी दिवाळीला सगळं पवार कुटुंब एकत्र काटेवाडीत किंवा गोविंद बागेत जमतं असं कौतुकाने नेहमी सांगितलं जायचं. पण ह्या वर्षीची दिवाळी त्याला अपवाद होती.
विधानसभा निवडणूक दारात होती आणि सगळं कुटुंब वाडीत टाकल्यासारखं अजितदादांशी वागत असताना अजितदादांनी गोविंद बागेत जायचं टाळलं आणि आपली आपली दिवाळी वेगळी साजरी केली होती. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की इतक्या दीर्घ काळानंतर अचानक काकांच्या वाढदिवसाचं निमित्त शोधून अजितदादा दिल्लीत येऊन काकांना भेटले आणि सगळा लवाजमा घेऊन गेले होते. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्राताई पवार, नंतर मला वाटते पार्थ पवार, ज्याला शरद पवार कवडीची किंमत देत नाहीत, त्यांनाही घेऊन अजितदादा जर काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले असतील तर त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. पण त्या निमित्ताने ज्या बातम्या आल्या त्याच्यात महत्वाची बातमी मला कुठली वाटली असेल तर अजितदादांना असा कुठला प्रश्न शरद पवारांनी विचारला, ती बातमी कोणीतरी सांगितली, पण ती बातमी काय प्रश्न विचारला, या विचारलेल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे किंवा जो प्रश्न आहे त्यामधली बातमी किती पत्रकारांना किती माध्यमांना कळली असा मला प्रश्न पडला. तो प्रश्न शरद पवारांनी असा विचारला की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार. विचार करा मित्रांनो की विषय कौटुंबिक आहे, विषय व्यक्तिगत आहे, वाढदिवसाचा आहे आणि त्याच्यात राजकारणावरचं काही बोललं गेलं नाही किंवा बोलायचं नव्हतं अशी जेव्हा तुम्ही चर्चा करता त्याच वेळेला अजितदादांना एकच प्रश्न काकांनी विचारला आणि तो मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार किंवा मंत्रिमंडळ विस्ताराविषयीचा प्रश्न विचारला असं सांगतात, तेव्हा त्या प्रश्नाचं गूढ उकलण्यातच खरी बातमी लपलेली असते हे का विसरलं गेलं. शरद पवारांच्या पक्षाला अवघ्या 10 आमदारांची संख्या मिळालेली आहे. अजितदादांनी 41-42 आमदार निवडून आणलेले आहेत आणि त्यांना किंवा सरकारला शरद पवारांच्या आमदारांची अजिबात गरज नाही. अशा वेळेला शरद पवार मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळ वाढ या विषयावर प्रश्न विचारतातच कशाला, याविषयी आपल्या मनात शंका निर्माण झाली पाहिजे की जे सरकार बनवू घातलंय किंवा ज्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलेला आहे, सध्या 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असलेल्या सरकारचा विस्तार हा शरद पवारांच्या इंटरेस्टचा विषयच कसा असतो ज्यांचा पक्ष विरोधी बाकावर बसणार आहे. आणि इथे शंकेला जागा निर्माण होते की ज्यांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदासाठी अजितदादांनी पाठवायची आहेत किंवा ज्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मान्यता घेतली जाणार आहे, ती नावं कोणती आहेत यामध्ये शरद पवारांना इंटरेस्ट आहे का. तो नसेल तर शरद पवारांनी हा प्रश्न अजितदादांना विचारलाच नसता. आजपर्यंत शरद पवारांच्या इच्छेशिवाय कोणीही राष्ट्रवादीमध्ये मंत्री होऊ शकला नाही. आता सुद्धा मला असं वाटतं की 1.5 वर्षापूर्वी जेव्हा अजितदादा तिकडे जाऊन उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या 8 सोबत्यांना मंत्रीपद मिळाली, त्यात सुद्धा बहुतांश शरद पवारांच्या लाडक्यांचा आणि विश्वासू लोकांचा समावेश होता. आणि आता सुद्धा ज्या लोकांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे ते आपले आवडते किंवा आपल्या पसंतीचे असावेत अशी इच्छा शरद पवारांच्या मनात जागली आहे का. आणि त्यासाठी शरद पवारांनी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या पुतण्याला एकच प्रश्न विचारला, मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी. कॉन्टेक्स्ट बघा तुम्ही, संबंध काय, राजकारणावर बोलायचं नव्हतं, विषय वाढदिवसाचा होता, शुभेच्छांचा होता. मग मंत्रिमंडळ विस्तार हा आज महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात कळीचा विषय आहे, तेवढाच शरद पवार पुतण्याला विचारतात अशी जी बातमी येते ती खरं तर कुठल्याही पत्रकाराला आणि बातमीदाराला चक्रावून सोडणारी असली पाहिजे की का, काय संबंध तुमचा. तुम्हाला तुमच्या विरोधात जाऊन तुमच्यावर टीका करून जे आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी कोणाकोणाचा मंत्रिमंडळात
कोणाची वर्णी लागणार आहे आणि तो विस्तार कधी होणार आहे, या विषयामध्ये शरद पवारांना आज रस असायचं कारण काय. आणि जेव्हा तुम्ही अशा कारणांचा शोध घेत पाठलाग करायला लागता, तेव्हा तुमच्या लक्षात येऊ शकतं की कदाचित त्यामध्ये आपल्याला हव्या असलेल्या कोणाची वर्णी लागेल का. लक्षात घ्या, ही फार महत्वाची गोष्ट असते. आपल्याला हव्या असलेल्या कोणाची वर्णी अजितदादाकडून लावून घ्यायची आणि ती लावून घ्यायची, त्यासाठी पुढे आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने घडवून आणायच्या, असं काही प्लॅनिंग काकांच्या डोक्यात सध्या घुमतंय का, हा प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या लोकांची किंवा आपल्या आवडत्यांची तिकडे असलेल्या, म्हणजे अजितदादांच्या गटात असलेले पण शरद पवारांचे खास आहेत, त्यांची वर्णी लागली पाहिजे. आणि बदल्यात आपल्या संख्याबळावर दिल्लीच्या सरकारमध्ये पण आपल्याला हिस्सा मिळाला पाहिजे, या दृष्टीने कदाचित तो आपल्या लाडक्या मुलीला मिळाला पाहिजे, म्हणून काही गणित पवारसाहेब वाढदिवसाच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न करत होते का. आणि मग ज्या वेळेला आपण याकडे बघतो, या दृष्टीने बघतो, तेव्हा लक्षात येतं की अचानक अमित शहा फोनवर शुभेच्छा दिल्यानंतर सुद्धा शरद पवारांच्या निवासस्थानी शुभेच्छा द्यायला परत एकदा का पोहोचले. कुछ तो गडबड है दया, कुछ तो गडबड है. आणि मग इथे शंकेला जागा होते की अदानी काहीतरी करायला बघतायत का. कारण मोदी आणि शरद पवार यांचा एकच हळवा कोपरा आहे, त्याचं नाव गौतम अदानी आहे. बाकीची इंडिया अलायन्स किंवा प्रामुख्याने इंडिया अलायन्सचा सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस हा गौतम अदानींना आणि अदानी कॉर्पोरेट हाऊसला सातत्याने लक्ष आणि टार्गेट करत असताना शरद पवार मात्र सातत्याने अदानीचं समर्थन करत असतात. आणि मग अशी शंका येते की त्या अदानींनीच अमित शहाना, भाजपला शरद पवारांच्या जवळ आणण्याची काही खेळी केली आहे का. आणि त्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून मग प्रश्न पडतो असा की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न शरद पवार विचारतात अजितदादांना. तेव्हा पहिलं ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे की ज्या मंत्रिमंडळात आपल्या पक्षाच्या कोणाचीही वर्णी लावता येणार नाहीये, त्याविषयी शरद पवार प्रश्न विचारतातच कशाला. की आणखीन कुठला वेगळा प्रश्न शरद पवारांनी विचारलाय, आणखीन कुठला प्रश्न विचारलाय का. हा, अजितदादा हे मागल्या मंत्रिमंडळामध्ये सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घालून लाडकी बहीण योजना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये ही अर्थमंत्री म्हणून अजितदादांनीच आणली, असा स्वतंत्र प्रचार अजितदादा स्वतः वेगळा करत होते. आणि त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळेच प्रचंड प्रमाणावर महायुतीच्या सरकारला मतदारांनी कौल दिला आणि 234 एवढी प्रचंड ऐतिहासिक संख्या आमदारांची महायुतीकडे आली, तर ती लाडक्या बहिणीमुळे आली. आणि त्याचे प्रणेते कोण असतील, मुख्यमंत्री असतील, देवेंद्र असतील वगैरे वगैरे, पण त्यापेक्षाही पैसे देणारा जर अर्थमंत्री असेल तर त्याचं श्रेय हे अजितदादांना जातं. तेव्हा त्या संदर्भातला काही प्रश्न काकांनी पुतण्याला विचारला का. आणि तो प्रश्न काय असू शकतो, किंवा 1,500 लाडकी बहीण म्हणून महाराष्ट्रातल्या महिलांना वाटणं ठीक आहे, ती सरकारी योजना आहे. पण आजही आपण इतके दुरावलोत का, आपलं कुटुंब इतकं तुटलेलं आहे का की तुला पवार परिवारामध्ये कोणी लाडकी बहीण उरली नाही का, असाही प्रश्न काका विचारू शकतात. काका विचारू शकतात की 1,500 तू ज्यांना देतोस त्या बहिणी वेगळ्या आणि राजकारणात तुझ्याकडून काही अपेक्षा बाळणारी बहीण,
ती वेगळी. आणि अशी लाडकी बहीण कोण? सुप्रिया तर नाही ना, किंवा सुप्रिया आहे का, असाही प्रश्न या वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादांना काका विचारू शकतात. आणि जर सुप्रियाच लाडकी बहीण असेल तर मग तिचं 1500 रुपयावर भागणार नाही. तिला कमीत कमी केंद्रामध्ये मंत्रीपद तरी मिळालं पाहिजे. आणि ते मंत्रीपद तुझ्या लाडक्या बहिणीला देण्यासाठी मी पण प्रयत्न करतो, आणि अजितदादा तूही प्रयत्न कर, असा काही प्रस्ताव या वाढदिवसाच्या निमित्ताने पुतण्यासमोर काकांनी सरकवलाय का? आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादांना एकच प्रश्न पवार साहेबांनी विचारला असं जे सांगितलं जातं, तो प्रश्न माझ्या मते तुझी खरी खुरी लाडकी बहीण कोण, असा असू शकतो. असा असू शकतो. 1500 रुपये ज्यांना तू देतोयस, या गरजवंत महिला आहेत, त्यांची तुझी कधी भेट झालेली नाही, त्यांनी तुझा चेहरा बघितला असेल, पण तू त्या बहिणींचा चेहरा कधी बघितलेला नाहीस. पण ज्या बहिणीचा चेहरा बालपणापासून बघत आलास, आणि जी तुला मुख्यमंत्री व्हायला होताना बघायला कायमची उतावळी झालेली आहे तुला पहिला हार घालायला, त्या लाडक्या बहिणीचं काय, असा प्रश्न तर काकांनी पुतण्याला विचारला नसेल. आणि मग त्या लाडक्या बहिणीला तू काय देणार आहेस? अदानी पण त्यासाठी मध्यस्थी करायला तयार आहेस? तू तयार आहेस का? आपण दोघे परत एकत्र येऊ आणि दोघे मिळून आपण एनडीए मध्ये जाऊ, असा काही प्रस्ताव काकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणलाय का, इकडे बघितलं पाहिजे. आणि मग याच्यात महत्वाची बाजू येते की तुमच्या राहुल गांधी यांनी जे अदानी 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 म्हणून थैमान घातले, त्यामुळे शरद पवार कमालीचे कंटाळलेले आहेत. आणि ज्या प्रकारचं राहुल गांधींचं बालिश राजकारण आहे, त्यामुळे इंडी अलायन्सला जर भवितव्य राहिलं नसेल तर पुढच्या 5 वर्षात इंडी अलायन्स बरोबर काँग्रेसलाही भवितव्य नाही, आणि काँग्रेसलाच काही भविष्य नसेल तर इंडी अलायन्सला सुद्धा भवितव्य नाही. मग अशा आघाडीत राहून आपल्या मुलीला कायम विस्थापित ठेवायची का, ही चिंता शरद पवारांना भेडसावत असू शकते. आणि त्यावरचं उत्तर शोधण्यासाठी पवार साहेबांनी आपल्या वाढदिवसाचा मुहूर्त शोधलेला असू शकतो. आणि म्हणून अजितदादा आणि अमित शहा हे एकाच दिवशी काकांचं काकांना शुभेच्छा द्यायला किंवा अभिष्ट चिंतन करायला त्यांच्या घरी जातात, तर त्यांना सांगणारा दुवा म्हणून शोधायला लागतो. आणि मला वाटतं अदानी हे सोडून दुसरा कुठलाही दुवा असू शकत नाही. नाहीतरी अजितदादांनी मला वाटतं की कोणी गौप्यस्फोट केला त्याच्यात सांगितलंय की 2.5 दिवसाचं सरकार झालं तेव्हा सुद्धा अशा ज्या बैठका झाल्या होत्या त्या अदानी यांच्याच दिल्लीतल्या गेस्ट हाऊसवर झालेल्या होत्या. आणि म्हणून आता दिल्लीतल्या घडामोडी ज्या घडत आहेत, अशा वेळेला आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या पुतण्याला काका कुठला प्रश्न विचारू शकतात, तर तो खरी लाडकी बहीण कोण असा असू शकतो. ही माझी शंका मला वजनदार वाटते, हवेतली वाटत नाही, सूत्रांकडून वगैरे कळलेली नाही. पण मी जे अंदाज बांधतो राजकारणातल्या घडामोडींचे, त्या अंदाजात मला असं वाटतं की अदानी यांच्या पुढाकाराने शरद पवारांना एनडीए मध्ये आणायचा प्रयत्न चालू आहे. आणि एनडीए मध्ये आणताना दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तर पवार कुटुंब जोडल्याचे पुण्य हे अदानींनाही मिळू शकतं, मोदींनाही मिळू शकतं. आणि बदल्यात शरद पवारांना आज या उतार वयामध्ये भेडसावणारी जी चिंता आहे तिचं निराकरण होऊ शकतं. अजितदादांची लाडकी बहीण केंद्रात मंत्री होऊ शकते, आणि पवारांच्या लाडक्या अशा एकाच दोन मंत्र्यांना अजितदादांच्या मार्गाने महाराष्ट्राच्या सत्तेत सहभाग मिळू शकतो. आणि कारण सरळ आहे, अदानी हे एक कारण आहे. पण सत्तेपासून दूर राहणं, सत्तेपासून वंचित राहणं हे शरद पवारांच्या स्वभावातलंच नाही. त्यामुळे कुठूनही फोडाफोडी करून जर महाराष्ट्राच्या सत्तेत सहभाग मिळणार नसेल
तर मग तो पुतण्याशी गोडी गुलाबीने वागून तो सहभाग मिळवण्याचे प्रयत्न पवार करणार नाहीत असं बिलकुल होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या वाढदिवशी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलेल्या पुतण्याला शरद पवारांनी कदाचित एकच प्रश्न विचारला असेल की बाबा रे, तुझी खरीखुरी कुटुंबातली आणि नात्यातली लाडकी बहीण कोण? मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.